म्हणून श्री व्याससूतजी महाराज म्हणतात हे साधन अतिशय अलौकिक आहे. आणि त्यानंतर श्री व्यासजीने हे शिवमहापुराणाची रचना केली. माईबाप, हे अलौकिक शिवमहापुराण कथा आहे. भोलेनाथांचं शिवमहापुराणाचा विचार आपण करतोय. पण हे शिवनकांनो, शिवमहापुराण ऐकण्याकरता एक जन्माचं नाही रे, अनेक जन्माची पुण्य लागते. फार सुंदर श्लोक आहे माईबाप. जन्मांतरे भवेत पुण्य महदस्य सुदेमता तस्य प्रतिर्भवतत्र महाभाग्यवतो मुने. जन्मो जन्मियामि बहु पुण्य केले. जन्म जन्मियामि बहु पुण्य केले. जन्म जन्मियामि जन्म जन्मियामि बहु पुण्य केले. जन्म जन्मियामि बहु संसारी करू जन्मोनी शिट्टी म्हणतो श्रवण करण्याकरता, सत्संग जीवनात प्राप्त होण्याकरता मायबाप अनेक जन्माची पुण्य लागते. आणि आल्या आल्या मी तुमचं दर्शन का घेतोय ना हे सांगेल तुम्हाला. हे सूतजी सांगतात, अरे तुम्ही भाग्यवान आहात जेवढे कथेला तुम्ही आलात ना. तुम्ही एक जन्माचं नाही रे, खूप जन्माचं पुण्य घेऊन आलात. खूप जन्माचं मायबाप. जीवनामध्ये सत्संग प्राप्त होणं एवढं सोपं नाहीये.
जीवनामध्ये हा आनंद प्राप्त होणं एवढं सोपं नाहीये माईबाप. हे अनेक जन्माची पुण्याचा साठा आहे आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आणि त्यानंतर ह्या ईश्वराचं परमेश्वराच्या ग्रंथरूपी पुराणाचं दर्शन होतं रे माईबाप. ऐका ना, हे पुराणाचं वैशिष्ट्य काय सांगितलंय शिवमहापुराणामध्ये ऐका. जो शिवमहापुराण श्रवण करतोय, जो शिवमहापुराणाचं दर्शन घेतोय, काय सुंदर वैशिष्ट्य सांगितलं गेलंय. ऐका ना, शिवमहापुराण हे उत्तम शास्त्र माईबाप. आणि शिवमहापुराण याला ग्रंथ आणि शास्त्र आणि पुराण कधी म्हणायचं नाहीये. शिवमहापुराणामध्ये असं सांगितलं गेलं की हे शिवमहापुराण नाहीच आहे, हे ग्रंथ नाहीच आहे, हे पुराण नाहीच आहे. हे साक्षात भगवान भोलेनाथ, हे प्रत्यक्ष भगवान भोलेनाथांचं स्वरूप आहे मायबाप, स्वरूप आहे. हे स्वरूप सांगितलंय. हे अनेक श्लोक आहे बाबा, अनेक श्लोक आहे. आणि ऐका ना, जो तुम्ही ऐकताय ना शिवमहापुराण, तुम्हाला काय प्राप्त होतं मी सांगेल तुम्हाला. की आज वशिष्ठ म्हणतात, दुसरं वैशिष्ट्य मी असं सांगतोय ऐका. हे शौनकांनो ऐका. आज तुम्ही प्रयागराज मध्ये शिवमहापुराण श्रवण करण्याकरता आलात ना, फार महान भाग्य घेऊन आलात तुम्ही. अरे स्वतःला कधीतरी माणसानं मी भाग्यवान आहे स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे ज्यावेळेस आपण शिवमहापुराण श्रवण करतोय. ऐका ना, अरे अनेक जन्माचं कधी कधी मंडपामध्ये कोणाचं तरी घर असतंय, बंगला असतात, पण माणसं कड्या कुडपा लावून घरी टीव्ही पाहत असतात, पण मंडप मध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्याकरता येत नाही अशी कितीतरी माणसं आहेत. दारामध्ये कीर्तन चालू आहे, दारामध्ये कथा चालू आहे, दारामध्ये पारायण चालू आहे, तरी घरामध्ये कडी लावून टीव्ह्या पाहत असतात, पण कथा श्रवण करायला येत नाही माईबाप. हा दोष त्यांचा नाही, हे अभागी माणसं आहेत मायबाप, अभागी आहे. अरे जर तुझ्या मनामध्ये दारामध्ये देव असताना सुद्धा तुझ्या मनामध्ये शिवमहापुराण कथा हे सत्संग करण्याचा जर ही विचार निर्माण होत नसेल, तुझ्यासारखं पाप घेऊन आलंस रे तू. हे भोलेनाथांचे दिव्य चरित्र आज हे कानावर पडत आहे. त्या चरित्राचा आनंद भेटतो, नव्हे किंबहुना या ग्रंथाच्या रूपाने भगवान प्रत्यक्ष दर्शन घडत आहे, मन शांती प्राप्त होते. आणि तू घरामध्ये बसतोय, किती अभागी म्हणावं, किती अभागी म्हणावं. आणि कदाचित भोलेनाथांची इच्छाही नाहीये अरे तू माझी कथा ऐकावी, ही देवाची इच्छा नसेल. ऐका ना पुढे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं सांगितले मायबाप, जो शिव महापुराण श्रवण करतोय ना, राजसूयेन यत् पुण्याग्निष्टो मशतेन च तत्पुण्यं लभते शंभो कथा श्रवण मात्र. अरे जो शिव महापुराण कथा ऐकतोय ना, असं सांगितलंय की राजसू यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होत आहे, जे अग्निष्टोम यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होत आहे ना, तेच पुण्य फक्त कथा श्रवण केल्यानंतर प्राप्त होतं माहिती. जे राजसू यज्ञ कोण करणार आहे या युगामध्ये, अग्निष्टोम यज्ञ कोण करणार आहे. पण आज भगवान शिव स्वतःच्या शिवमुख कमलातून सांगतात, जो शिव महापुराण कथा श्रवण करतोय, जे राजसू यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होतोय, जे अग्निष्टोम यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होतोय ना, तेच पुण्य फक्त कथा श्रवणानं त्या व्यक्तीला प्राप्त होत आहे. ही दिव्यता शिव महापुराण कथेची आहे, ही दिव्यता शिव महापुराण कथेची आहे. आणि हे शौनकांनो पुढे ऐका, पुढे ऐका. जी शिव महापुराण श्रवण करतात ना, त्यांना मनुष्य तर कधी म्हणायचंच नाहीये. अरे मनुष्य म्हणायचं नाही नाही नाही, हा अपराध परत तुम्ही करू नका. जो कथा श्रवण करतोय त्याला मनुष्य नाही म्हणायचं आहे. मग हे सूत काय म्हणावं, त्याचा अधिकार मी सांगतो. जो शिवमहापुराण कथा श्रवण करतोय ना, त्याचा अधिकार सुद्धा सांगतात. मी का तुमचं आल्याला दर्शन घेतोय त्याचं कारण आता सांगतोय. मी आल्या मी प्रथमतः श्रोते मायबापांचं दर्शन घेतोय का, कशामुळे.
जोपर्यंत श्रोत्यांची योग्यता कळत नाहीये तोपर्यंत मान झुकले जात नाही, लक्षात ठेवा. आणि हे कधी कळते श्रोत्यांची योग्यता? अरे आपल्याला सुद्धा आपली योग्यता कळली पाहिजे. आपण आहोत कोण? आपल्याला आपली स्वतःची किंमत नाहीये मायबाप, नाहीये. अरे आपण फार महान भाग्यवान आहेत, फार भाग्यवान आहेत माय. अलौकिक भाग्य घेऊन आलेले आपण माणसं आहे. कधीतरी स्वतःला धन्यता दिली पाहिजे की नाहीये? हे ईश्वर, या मनुष्य देहाला आलो पण तुझं चरित्र आम्ही सेवन करतोय, तुझी कथा ऐकायला मिळते, तुझा सत्संग त्या ठिकाणी करायला मिळतोय का? अरे जर कान नसता तर कथा ऐकली नसती रे, ही वाणी नसती तर भजन केलं नसतं रे, हे डोळे नसते तुला पाहिलं नसतं रे, पाय नसते इथपर्यंत मी चालत इथं आली नसते. कधीतरी स्वतःला धन्यता देत जा त्या भगवंताला. हे सगळं ठेवलंस तू आणि आज मी कथेला आले रे, बसले रे, कथा श्रवण करते, भजनाचा आनंद घेते. कधीतरी त्या ईश्वराची धन्यता त्याला आपण दिली पाहिजे ना. मायबाप, त्याला मनुष्य कधी म्हणायचं नसतं जो कथा श्रवण करतोय. काय म्हणावं त्याला, काय म्हणावं? सूतजी सांगतात, हे शृण्वन्ति मुने शैवं पुराणं शास्त्रमुत्तमं ते मनुष्याण मंतव्या रुद्र एव न संशया. ऐका रे मायबाप, ऐका ऐका ऐका, तुमचा अधिकार सांगतोय मी. अरे जो शिवमहापुराण कथा श्रवण करतोय, श्री सूतजी सांगतात की त्याला मनुष्य म्हणायचं नाहीये, नाही हा गुन्हा करायचा नाहीये. अरे तो मनुष्य नाहीये, जो कथा श्रवण करतोय तो रुद्र बनला जातो, तो महादेव, हो त्याचं स्वरूप त्याला प्राप्त होतं माईबाप. तो रुद्र बनला जातोय, हे अलौकिक स्वरूप त्याला प्राप्त होतोय. आणि एक सांगू का पुढे, ज्यांना कथेला येणं झालं नाही ना, की नाही बाबा आज ड्युटी होती, मला कथेला येणं झालं नाहीये, काय करावं, कथा श्रवण मला करायची होती, तर मायबाप असं सांगितलं शिवमहापुराणात, ज्याने कथा श्रवण केली, जर जो घरी गेला त्याचंही त्यानं दर्शन घेतलं तर आज शिवकथेचं पूर्ण श्रवण केल्याचं फळ त्या व्यक्तीला घर बसले प्राप्त होतं. मायबाप, कोणाचे पती जर आता ड्युटीला गेले असेल आणि पत्नीने जर कथा ऐकली असेल, जर पत्नी घरी गेली पतीला कळावं की आपल्या पत्नीनं कथा ऐकली, तर पतीनं आल्या आल्या बिचारीचं दर्शन घ्यावं. आल्या आल्या दर्शन नाही बाबा, ते पुण्य मलाही प्राप्त झालं पाहिजे. आल्या आल्या आपल्या पत्नीचं दर्शन घ्यावं. हे मी सत्य बोलतोय मायबाप, का की रुद्र एवण संशय, हा की संशय तुम्ही घेऊ नका. संशय नका घेऊ, जे बोलतोय मी, जे वाक्य उद्गरतोय याच्या संशय घेऊ नका. हे सत्य आहे, हे सत्य आहे, हे सत्य सांगितलंय. हे रुद्र स्वरूप सांगितले. अधिकार फार मोठा आहे, पण हे सूतजी महाराज, एवढा 7 दिवसाचा वेळ आमच्याकडे नाहीये, आम्ही काय करावं, काय करावं? सूतजी महाराज म्हणतात, अरुण निदान 7 दिवस तरी कथा आहे का? नाही नाही, एवढा वेळ नाहीये, आम्ही 6 दिवस आला तर चालतं. अरे यार, 6 दिवस वेळ नसेल, 5 दिवस तरी या कथेला. 5 दिवस वेळ नसेल तर निदान कथेला 4 दिवस तरी या ना. 4 दिवस नसेल 3 दिवस तरी या नाही कथेला, चालतंय. 3 दिवस नसेल 2 दिवस, 1 दिवस, अरे 1 तास. श्री सूतजी महाराज म्हणतात, कथेची दिव्यता अशी आहे की मुहूर्तम वा तदर्थम वा क्षणम चवा, की त्या ठिकाणी तुम्ही 1 मुहूर्त 1 तासही कथेला येऊन बसलात तरी अनंत जन्माचं पुण्य, अनंत जन्माचं पाप विनाश करणारी ही कथा आहे मायबाप. किती वेळ आल्यानंतर ऐकताय ना, किती वेळ? 1 तास. 1 तासही कथेला येऊन बसलात तरी अनंत जन्माचं हे पाप नाहीसं करणारी ही कथा आहे मायबाप. ही अलौकिक शिव महापुराण कथा आहे.